बोर्डासाठी अत्यंत महत्वाचा असलेला प्रश्न तो म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची रचना. वर्ग 10वी खूप महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. ह्या प्रश्नाला थोडं व्यवस्थित कॅल्क्युलेट करून जा, याला थोडस रिमाइंड करा चांगलं. बोर्डाला विद्यार्थ्यांनो शासनानं बोर्ड बुक दिलेलं असतं. बोर्ड बुकच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जात नाही. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना सगळ्यात अगोदर बोर्ड बुक छान प्रकारे करा, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पब्लिकेशनचे पुस्तक वापरा. तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या पब्लिकेशनचं पुस्तक वापरू नका. सगळ्यात महत्वाचं बोर्ड बुक वाचत राहा. त्याच्यातीलच सगळे प्रश्न येतात. रिकाम्या जागा असो, जोड्या लावा असो, सगळ्या प्रकारचे प्रश्न येत असतात. छोटे प्रश्न, मोठे प्रश्न, सगळे प्रश्न. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी बोर्ड बुक आहे. त्याला बोर्ड बुकला अगोदर छान करा. त्यातीलच हा एक महत्वाचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीची रचना. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल काय आहे? हा स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. ह्या मॉडर्न पिरियोडिक टेबलची रचना 1800 हे बघा, मॉडर्न पिरियोडिक टेबलची रचना हेनरी मोसलेने केली. कोणी केली होती? हेनरी मोसले. ओके, ह्या हेनरी मोसलेने आधुनिक आवर्त सारणीची रचना स्पष्ट केली होती. आपण ह्या चॅप्टर मध्ये अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलंय आपण. सगळ्यात अगोदर डोबेरेनर आला. डोबेरेनर त्याची त्रिके मांडली. डोबेरेनर ट्रेड्स म्हणून त्यांना ओळखले जातात की पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अवस्थांना सरासरी मधल्या मूलद्रव्य इतकी येते. त्यानंतर आपण बघितलं होतं न्यूझीलंडचे अष्टके, न्यूझीलंड ऑक्टेव्स. न्यूझीलंड असं सांगितलं होतं की पहिल्या व 8व्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे सारखे येतात. आपण त्या घटकाची माहिती घेतली होती. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं न्यूझीलंड झाला. मेंडेलिव्ह बघितला होता. मेंडेलिव्हने तसं सांगितलं होतं की ठराविक कालावधीनंतर सारखे गुणधर्म असलेले मूलद्रव्य पुन्हा रिपीट येतील, म्हणून आपण असं बघितलं होतं. आणि ह्या चॅप्टर मधला अत्यंत महत्वाचा प्रश्न आता आधुनिक आवर्त सारणीची रचना. आधुनिक आवर्त सारणी एकूण 4 खंडांमध्ये विभाजित करण्यात आली. किती खंडांमध्ये? 4 ब्लॉक्स. याला मराठीत खंड म्हणतात, इंग्लिश मध्ये ब्लॉक्स असं म्हणत असतात. ब्लॉक्स. ओके, मग ते खंड कोणते? एस डी पी अँड एफ. एस डी पी अँड एफ. मग यस खंड. आता प्रत्येक खंड कोणत्या कोणत्या याच्यामध्ये येतो? यस खंडामध्ये येतात 1 ते 2 गण. 1 ते 2 गण. गणाला इंग्लिश मध्ये असं कॉलम असं म्हणत असतं. गण उभे असतात असे, आणि हे आवर्त हे असे असतात. त्याला कॉलम म्हणत असतात. गणाला काय नाव दिलेलं आहे? कॉलम. ओके, त्यानंतर यस खंड आहे तो दुसरा. यस खंड झाल्याच्या नंतर येतो डी खंड. डी खंडामध्ये 3 ते 12 गण आहे. 3 ते 12 गण. गणाला कॉलम असं म्हणत असतात. डी खंड झाल्याच्या नंतर येतो पी खंड. पी खंडामध्ये येतो 13 ते 18. 13 ते 18. आणि एफ खंड हा शेवटचा आहे, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड. लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड. ऍक्टिनाइड. ओके, अशा प्रकारचा लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड हा राजवायूंचा खंड म्हणून सुद्धा ओळखला जातो. निष्क्रिय राजवायू. ओके, पण एक महत्वाची गोष्ट आणखी या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे काय? आधुनिक आवर्त सारणीची रचना हेनरी मोसलेने केली, हे खरं आहे. याला 118 मूलद्रव्य माहिती होती. किती रे? 118. आज मी तिला किती मूलद्रव्य आहे? 118. 118 मधले जी 92 मूलद्रव्य आहेत ही पूर्ण नॅचरल आहेत, म्हणजे नैसर्गिक. कशा आहेत? नॅचरल. आणि ही जी 26 एलिमेंट्स आहेत ही मॅन मेड आहेत, म्हणजे मानव निर्मित. माणसानं निर्माण केलेली आहेत. आणि ही जी 26 एलिमेंट्स आहेत ही डोळ्याने दिसत नाही. दिसतात का? दिसत नाही. दिसतात का? अजिबात नाही. त्याला मायक्रोस्कोपीच्या मदतीने वगैरे बघावं लागत असतं. अशा प्रकारची आपण आधुनिक आवर्त सारणीची रचना बघत असतो. आधुनिक आवर्त सारणीमध्ये पुन्हा एक महत्वाची गोष्ट घ्यायची, पण ती धातू अधातू या घटकांमध्ये घेऊ आपण. पण आधुनिक आवर्त सारणीची रचना हा प्रश्न व्हेरी आयएमपी आहे बोर्डासाठी. त्याला थोडस व्यवस्थित करून जाणे अशी विद्यार्थ्यांना मी सूचना देतो. ओके, तर आपण ह्या मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरण दुसऱ्या चॅप्टर मध्ये आता आपण बघणार आहोत धातू अधातू. मी धातू अधातू कुठे असतात आपल्याला या घटकाची माहिती घ्यायची. जो पहिला खंड आहे आपण त्याच्याविषयी सुद्धा माहिती घेतली होती. कुठे आहेत नेमके ते अधातू धातू? आपण याच्याविषयी माहिती घेऊया. नेमकं कशी आधुनिक आवर्त सारणी, अशा प्रकारची एक रचना असते आधुनिक आवर्त सारणीची, ती सांगायला आवडेल मी. पहिला जो खंड असतो तो कोणता असतो? यस
दुसरा डी, तिसरा टी. टी या खंडामध्ये इथं धातू अधातू असतात. इथून एक झिगझॅग लाईन आहे. ओके, याच्या जे डाव्या बाजूला हे असतात ते सगळे धातू असतात. कसे असतात? धातू. इकडे अधातू, त्याच्यावर जे असतात ते धातू सदृश्य असतात. त्याच्यावर जे असतात ते कोण असतात? धातू सदृश्य. मग धातू धातू काय फरक स्पष्ट करा म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे. मेटल्स आणि नॉन मेटल्स. बघा, धातू धातू कठीण असतात. कसे असतात? कठीण. अधातू ठिसूळ असतात. ठिसूळ. धातूंना चकाकी असते. अधातूला चकाकी नसते. धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक, द्रवणांक उत्कलनांक उच्च असतो. कसा असतो? उच्च. याचा कमी असतो. त्यानंतर धातू विजेचे सुवाहक आहेत. विजेचे सुवाहक हे दुर्वाहक. ओके, आणि इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर धातू, मेटल इज हार्ड, नॉन मेटल्स आर वीक. मेटल्स आर लस्टर किंवा शायनी, नॉन मेटल्स आर नॉट लस्टर्स. द्रवणांक, मेटल्स मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट इज व्हेरी हाय, नॉन मेटल्स इज अ व्हेरी लो. बघा, त्यानंतर मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट इलेक्ट्रिसिटी. पण याच्यामध्ये एक अपवाद आहे विद्यार्थ्यांना. ग्राफाइट हा विजेचा सुवाहक आहे, पण ते अधातूचं उदाहरण आहे. हे धातू अधातू आपण अशा प्रकारचा प्रश्न बघू शकतो. आता ह्यानंतर